मैदानात हरलेला व्यक्ती जिंकू शकतो, परंतु मनातून हरलेला व्यक्ती कधीच जिंकू शकत नाही. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. गावठाण जागेवर आपला ताबा आहे, परंतु ती गावठाण जागा आपल्या नावे कायदेशीर पद्धतीने कशी करून घ्यावी हा प्रश्न सर्वांनाच आहे. आता येथे हेही समजून घेणं गरजेचं आहे की अशी जागा नावावर करण्यासाठी कोणते कायदे आहेत आणि त्या कायद्यातील कलमांचे काय म्हणणे आहे, त्यानंतरच आपल्याला याचं उत्तर हे मिळू शकतं. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गावठाण जागेवरील ताबा, मालकी, तसेच नाव नोंदविण्याचे नियम, मोजणी या संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यामध्ये नमूद आहेत. या कायद्यातील कलम 20 मध्ये गावठाणाची व्याख्या ही करण्यात आलेली आहे. गावठाण म्हणजे काय, तर गावाच्या हद्दीतील वस्ती किंवा तिला लागून असलेली राहण्यासाठीची जागा किंवा अशी जमीन जी उपजीविकेसाठी वापरात आहे. म्हणजेच अशी जमीन की ती जमीन दीर्घकाळ वापरासाठी लोक वापरतात, त्या जमिनीला गावठाण क्षेत्र असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे कलम 149 हे कलम हक्क नोंदीची देखभाल करतं. यामध्ये प्रत्येक जमिनीबाबत मालकी असेल, ताबा असेल किंवा फेरफार असेल याची नोंद ही ठेवली जाते आणि या नोंदीच्या आधारावर कोणीही आपला हक्क सिद्ध करू शकतो आणि फेरफार नोंद मागू शकतो. म्हणजेच तुम्ही ताब्यात असाल तर फेरफार नोंद करून तुमचे नाव 8 नोंदवहीमध्ये नोंदवू शकतात. तसेच कलम 150 नुसार जर मालकी हक्कात बदल झाला तर सदर व्यक्तीने संबंधित अधिकाऱ्याकडे तसं अर्ज करणं गरजेचं आहे. येथे चौकशी करून त्यानंतर ती नोंद जर मंजूर झाली तर ती कायदेशीर मानण्यात येते आणि म्हणूनच याच कलमाचा आधार घेऊन तुम्ही दीर्घकालीन ताबा मालकी म्हणून नोंदवू शकता. त्याचप्रमाणे कलम 53 याचा जर विचार केला तर बेकायदेशीर ताबा व अतिक्रमणाबाबत आपल्याला स्पष्टता मिळते. यामध्ये कोणताही व्यक्ती असू द्या परवानगी शिवाय दुसऱ्याच्या किंवा सरकारच्या जमिनीवर ताबा ठेवू शकत नाही. परंतु जर गावठाण जागेवर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून राहत असेल तर त्या जागेला नियमितीकरण तो करून घेऊ शकतो. कारण शासनाच्या जागेवर जर एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष राहत असेल तर त्या व्यक्तीला त्या जागेसंदर्भात नियमितीकरण बाबत अधिकार हा मिळतो. त्याचप्रमाणे कलम 238 यामध्ये तहसीलदारांना काही अधिकार हे आहेत. यामध्ये गावठाण मधील जी वस्ती आहे त्याबाबत मालकी किंवा ताबा किंवा काही वाद जर असेल तर यावर रीतसर चौकशी करून तशी नोंद सुधारण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. आता या गावठाण जागे संदर्भात अजून काही कायदेशीर महत्वाच्या बाबी आहेत ज्या आपल्याला माहिती असणं देखील गरजेचं आहे. यामध्ये महाराष्ट्र विलेज पंचायत ऍक्ट 1958 यातील कलम 52 नुसार ग्रामपंचायतीला गावठाण वस्तीतील जमिनीबाबत शिफारस किंवा ठराव करण्याचा अधिकार आहे. तसेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 यातील 110 कलमानुसार ज्याच्या ताब्यात मालमत्ता आहे तोच त्या जागेचा मालक गृहीत धरला जातो जोपर्यंत दुसरा ते सिद्ध करू शकत नाही. तसेच स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 यातील कलम 5 व 6 ताबा कायदेशीररित्या सिद्ध असल्यास त्यावर हक्क मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टामध्ये तसा दावा दाखल करता येतो. आता अशी ही जी गावठाण जागा आहे ती जर तुमच्या नावावर करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय पुरावे असावेत हा एक मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे. तर यामध्ये ग्रामपंचायत कर पावत्या असतील, तसेच विजेते बिल तुम्ही भरत असाल, पाणीपट्टी तुम्ही भरत असाल, जुने फोटो असतील किंवा तसे नकाशे असतील, तसेच शेजाऱ्यांचे साक्षीदार म्हणून साक्षीपत्र त्याचं ॲफिडेव्हिट घ्या. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जुने काही पंचनामा असेल किंवा जुन्या काही पावत्या असतील, हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असावेत. आता या सर्व कागदपत्रांचा आधार घेऊन जर तुम्ही ग्रामपंचायतीकडे अर्ज केलेला असेल तर ग्रामपंचायत बैठक घेऊन
त्यामध्ये ठराव करून तुमचा ताबा मान्य करून तशी शिफारस ही तहसीलदार यांच्याकडे पाठवू शकते. येथे जर तहसीलदारांनी फेरफार मंजूर केला तर ती नोंद ही कायदेशीर मानली जाते व त्यानुसार त्या व्यक्तीस 8 नमुना हा दिला जातो. परंतु जर समजा तुम्ही अर्ज करून देखील तुमच्या अर्जाची दखल घेतली जात नसेल किंवा तुम्हाला तशी नोंद करून दिली जात नसेल तर तुमच्याकडे पर्याय आहे की जे काही पुरावे तुमच्याकडे आहेत त्यानुसार तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये तसा दावा देखील ती जमीन मिळवण्यासाठी करू शकता.